बघू शकता आता इथं शेतामध्ये संध्याकाळी चालू आहे. इथं शेतामधलं जे काय गबाळ आहे ते पेटवण्याचं काम, सूर्य बुडायला गेला आहे. एकदम मस्त आहे, सनसेट झालेला आहे. आणि हे दृश्य तर गावाकडं काय दररोज बघायला मिळतं, त्याच्यामुळे हा आनंद तर दररोज असतो. आता सूर्य बुडणार आहे आणि इकडं हे वावरामध्ये काय गबाळ होतं ते पेटून दिलं आहे बायकोने, तर तिकडे गेले आहे. एकदम मस्त या ठिकाणी झालेलं आहे. चला मग मित्रांनो, तुम्हाला तर शेताकडे आलो आहे तर हे दृश्य दाखवत आहे. कसं काय मित्रांनो, आज काय कुठं गेलो नाही, पण मग तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून आमच्याकडे काय आहे ते नक्कीच दाखवण्याचं आमचं काय चाललं हे दाखवतो ना. काय मस्त दृश्य आहे. तर इथं ह्या गबाळ पेटून द्यायला बायको ना, ते पण तिकडं पेटीत आहे. तर तुम्हाला पण आमचं जीवन थोडक्यात दाखवण्याचा प्रयत्न करीत आहे. आमची काय कसा आहे त्या. आता हे इकडं चालू आहे पेटवायचं काम. इकडं आग लावी, बायको आग लावीत आहे. ए आग लावी, आवडी कशी आग लावली तो वावरात, हा फार धुराडा केलाय तो हा. आता कशी पळत आहे व त्या पाखर काय सांगत, हा ते तिकडं वर गेला त्या पाखर ते जवळ आता काळी चिमणी काय भांडत काय माल येत वर बसला या. त्या पाखरू काय सांगत काय माहित, हे असं गबाळ पेटावं लागतं पाखरू आता काळी चिमणी नाही का. काळी चिमणीची राख लागत आहे तुला, हा इकडं पळत बायको. सूर्य बुडाय गेला आता, लांब पळून गेली तिकडं. मित्रांनो आपण आलेला आहे इथं, तर या ठिकाणी पशुपालन तर जास्तच प्रमाणात केलं जातं. तर इथं या शेळ्या दिसत आहे. तर त्या शेळ्या एकाच शेळ्यापासून झाल्या आहे मित्रांनो. तर आपण त्या शेळीवाल्या मालकालाच विचारू का एक शेळी कुठून आणली ती आणि इतक्या शेळ्या कशा तयार झाल्या एक शेळीपासून. तर शेळ्यावाला मालक इथंच आहे. एक शेळी कोणी पण आणली तुम्ही? सासरवाडीवर आणली. सासरवाडीवर एकच शेळी आणली तर त्याच्या किती शेळ्या झाल्या तयार? बरेच झाले. तरी तरी झाल्या 10-15 शेळ्या एकच शेळीपासून झाली. सासऱ्याने एकच शेळी दिली तर त्याच्या शेळ्या 10-15 झाल्या. किती बोकडे वपलं काय? बरंच 4-5 बोकडे वपलं म्हणजे एक शेळीचा उत्पन्न किती किती वर्ष झालं वाया हे शेळ्या? बरेच वर्ष झालं. हा ना, तरी 7-8 वर्ष झालं ना. 7-8 वर्ष झालं आणि त्या शेळ्या आता गेल्या घराकडे. तर असंच शेतीला जोडधंदा म्हणून इकडं गावाकडं केला जाणारा शेळी पालन तर हा एक कॉमन एक व्यवसायच आहे. आदिवासी आमचे तर कायम शेळ्या बकऱ्या तर पूर्वीपासूनच पाळत आल्या, त्याच्यामुळे ते काय आम्हाला अनुभव आहे त्याच्यामुळे शेळी पालनाचा. त्याच्यामुळे आमचे काय आदिवासी शेळी पालन जे काय मालक आहे तर ते पण इथं अनेक शेळ्याच पाळतात. तर हे पण त्यांच्या शेळ्या आहे. तर त्यांनी एका शेळीपासून जवळपास 15 ते 20 शेळ्या बनवल्या आहे. म्हणजे जे एकाच शेळीचे तेवढे बकरं पाठा करता करता तेवढा वाढा झाला आहे. तर असा हा पशुपालन शेळी पालन एक मुख्य व्यवसाय आहे. तर त्याचा फायदाच आहे. चला मित्रांनो, आता शेळ्या काय घराकडे गेल्या आहे त्याच्यामुळे आता ते दाखवता येणार नाही. इकडं काय लोकांच्या शेळ्या चरत आहे. आता शेळी काय पाळली म्हणजे मग त्यांना काय बोरीचा बाबळीचा पाला कुठं गवत हे काय आता त्यांचं चाराच आहे. काटेरी झाड पण या बोरीचा पाला पण शेळ्या एकदम भारी खातात. आणि इकडं आता इथं पण एक मेंढीपासून जवळपास त्या मालकाने जवळपास 10 मेंढ्या बनवल्या आहे. म्हणजेच एकच मेंढी धनगराने त्यांना दिली आणि त्याच मेंढीपासून 10 ते 15 मेंढ्या तयार झाल्या आहे. तर त्या पण तुम्हाला दाखवतो. हे बघू शकता ह्या मेंढ्या आहे. तर हे 10 ते 15 एकाच मेंढीपासून तयार झाले आहे. म्हणजे असंच शेळ्या पाळायच्या आणि एक धनगराने दिलं एक कोकरू त्यांना आणि मग त्यांच्याच इतक्या मेंढ्या झाल्या मित्रांनो. म्हणजेच लय भांडवल गुतवायची गरज नाही.
पशुपालन व्यवसायात. या हे पण आता त्या शेळ्या जातील, तर आता त्यांच्या शेळ्या आणि मेंढ्या धरून बऱ्याच 30 असतील ना असा अंदाज आहे. हे पण मित्रांनो, आता पर संध्याकाळी 6 वाजून गेला आहे, अंधार पडला आहे, दिवस बुडाय गेला आहे. त्याच्यामुळे म्हणलं चला एखादा व्हिडिओ तर बनवूया. कारण गावाकडं एक व्यवसाय करणं म्हणजे सोपं आहे तितकंच आणि अवघड पण तितकंच आहे. कारण दिवसेंदिवस आता जे रानामध्ये जनावर चरण्यासाठी जायचं, तर रानं पण आता जास्त फॉरेस्ट झाले आहे, मालकीची शेती झाली आहे. माड रानं कमी झाले आहे, कारण ज्या ठिकाणी माड रान होते तिथं पण शेती तयार केली आहे. त्याच्यामुळे आता जास्त माड रानं पण राहिले नाही. कारण पहिले तर खूपच माड रानं आणि असे बोरीचे बावडीचे झाडं खूपच होती. मित्रांनो, आम्ही पण आलतो इकडं शेताकडं. हे बायको पण तिकडं आले आहे आणि हे बोरीच्या काट्या आहेत, ते शेळ्यांना तोडल्या होत्या ना, ते आता लाकडं साळायचं काम चालू होतं शेतामध्ये. थोडासा गबाळ पण पेटवायचा होता, त्यासाठी आपण इकडं आलतो मित्रांनो. तर आता आवरलंच आहे, टाईमही झाला आहे, सूर्य पण बुडला आहे, बघू शकताय. त्याच्यामुळं बराचसा टाईम झाला आहे. हे बायको पण आता निघाले आहे घराकडं, ते पण आता चालले आहे घराकडं. मग आता घरी जायचं ना, टाईम झाला, स्वयंपाक करायला लागल, त्याच्यामुळं चल मग घरी. काय तर मित्रांनो, बघू शकता हे सौंदर्याचं झाड आहे. ह्या तर सौंदर्याचं झाड म्हणजे या जवळपास आमच्या 3 पिढ्या गेल्या हे झाड येत आहे. या बघू शकता सौंदर्य. तर सौंदर्य म्हणजे या कल्पवृक्षच आहे. तर ते सहसा आता दिसत नाही जास्त झाड. तर मित्रांनो, आम्ही ना घरी चाललो वाटाना, संध्याकाळ झाली ना, त्याच्यामुळं धर मग कुऱ्हाड. हा धर. अरे कुऱ्हाड हलके धर, जाय घरा घेऊन मग आलो मगून. हा तोपर्यंत मित्रांना दाखवतो ना इकडचा थोडा नजारा. आता काय इकडं गव्हाची शेती बिती आहे, मग तू जाय. तर बायकल म्हणतो जाय आता घरी. मग आता थोडासा फेरफटका मारीत तुम्हाला दाखवतो मित्रांनो. तर बायको तिकडं वाटत जाईल आता. जाय मग आलो संध्याकाळी. हा जेवायला जेवण नाही द्यायला, मग हेरेल तुझं का. जाय आता, मग जातो इकडं, हे मार्गे जातो आता. तर जातो इकडं डोंगराला मुक्कामी राहतो बरं का, एखाद्या गुह्यात राहतो मग काय. तर मित्रांनो, बायको गेली तिकडं बरं का. आता मग इकडं थोडासा तुम्हाला दाखवतो, व्हिडिओ बनवण्यासाठीच इकडं आलो मित्रांनो. मग चला इकडचा थोडा नजारा दाखवा आता. कारण आता हिवाळा पण संपला आणि पावसाळा पण गेला, आता डायरेक्ट उन्हाळा. इकडं म्हणजे उन्हाळा, असं माळरान वाळेल गावात झाला त्याला आमच्या उन्हाळा सांगता मित्रांनो. चला आता तुम्हाला पण दाखवतो इकडचा कसा उन्हाळा आहे. चला मित्रांनो, या इकडचा निसर्ग आता पावसाळ्याशिवाय पाहताच येणार नाही. आणि मित्रांनो, तुम्ही सांगाल हा व्हिडिओ लय दिवसाचा आहे, आज शुक्रवार आहे, संध्याकाळचीच वेळ आहे आणि हे व्हिडिओ तुम्ही शनिवारी सकाळी पाहणार आहात ना, त्याच्यामुळे मग काय एकदम ताजा व्हिडिओ आहे मित्रांनो. इकडं कांद्या बिंद्याची वावर सगळे पडीत आणि इकडं आमची वावर आहे बरं का. हे तर हे वावरात मका आहे आणि इकडं वरच्या वावरात तर कायच नाही. हे वावरात आम्ही ना भुईमुग केला मित्रांनो. आणि इकडं डोंगर पहा, तर डोंगराला काय आता एकदम शांत वातावरण आणि निवांत जावं का ना डोंगरात. तर मित्रांनो, आपण एक दिवस डोंगराला पण मस्त नाईट स्टे करू. तो पण तुम्हाला पाहिजे असा तर कमेंट करून सांगा बरं का. हे डोंगराला कुठे आपण नाईट स्टे करू, तुम्हाला वाटलं तर कमेंट करून सांगा, आपण तो पण व्हिडिओ बनवू. हे मित्रांनो, हे आमच्या वावरात ज्वारी आहे. चला मग मित्रांनो, तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ कमेंट करून सांगा. लाईक शेअर सबस्क्राईब करायचं अजिबात विसरू नका बरं का.
कारण चांगले चांगले व्हिडिओ येण्यासाठी त्यामुळे आम्हाला प्रेरणा मिळते का नवीन व्हिडिओ घेऊन यायची. त्याच्यामुळे अजिबात लाईक करा आणि कमेंट करा विसरूच नका मित्रांनो. धन्यवाद हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल. जय आदिवासी, जय महाराज, जय भारत.